दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण डायगर सीड पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर आहोत। ह्या ठिकाणी उत्तर शिवचे आणि इतर 14 गावातील वारकरी सांप्रदायिक इथं जमा झालेले आहेत आणि त्यासोबतच जे हरिभक्त पसायदानाचे महाराज आहेत, महाराज आपल्या समोर आहेत, पूर्ण भक्तगण त्यांच्या सोबत आपल्या समोर आहे। आणि हे पोलीस स्टेशनला का आले होते, कारण काय, ह्या विवेचनेचा आपण पूर्णतः सविस्तर वृत्तांत सिद्धेश्वर वार्ता न्यूजला मांडणार आहोत। महाराज, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। काय प्रकार झालेला आहे, पूर्णतः आपण भक्तगण ह्या पोलीस स्टेशनला येऊन घेराव घातलेला आहे, काय प्रकार आहे, का निंदनीय प्रकार घडलेला, काय सांगाल? आता माझा परिचय करून देतो। मी हरिभक्तपरायण नरेंद्र महाराज पाटील, मी निरंजनी पंचायती आखाडाचा महामंडलेश्वर आहे। धर्मासाठी याची करणे आम्हा काम। प्रथम म्हणजे असं एक 2 वर्षापासून या उत्तर शिव गावामध्ये आज गेले 20 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह होतो आणि होत आहे आणि होत राहणार। मी साहेबांनाही बोललो, जसे तुम्ही देश सेवक आहात तसे आम्ही समाजाचे सेवक आहोत। वारकरी संप्रदाय तळागाळातून सामान्य ते अतिसामान्य लोकांना, गरीब लोकांना, जे व्यसनाधीन झाले त्यांना घेऊन योग्य वाटेला लावणारा संप्रदाय आहे। सीपी म्हणजे त्यांच्या 3 स्टार वाल्यांना बोललो का तुमच्या सीपी साहेबांना जो ठाण्याला फोन जातो का मला स्पीकरचा त्रास होतो। आज हे उत्तर शिव गावचे म्हणजे आमच्या 26 गाव एकादशीचे अध्यक्ष आहेत आणि यांनी या डायगर पोलीस स्टेशन मधून या महाराजांच्या भूमीमध्ये सप्ताह करण्यासाठी परमिशन काढले। ही निंदनीय गोष्ट नाही वाटत का तुम्हाला? धर्माचं कार्य करण्याकरता आज आम्हाला परमिशन काढावी लागते। कुठे गेले छत्रपती शिवाजी महाराज? आज त्यांचा विचार घेऊन आम्ही जगणारी तुकोबरायांचे पायीक आहोत आणि त्यांचा विचार मांडण्याकरता आज आम्ही परमिशन काढले। सीपी साहेबांना ती बाई फोन करते आणि सांगते का मला त्रास होतोय, पण सीपी साहेबांनी पण थोडा विचार करायला पाहिजे। बाई, तुम्ही अजून 10 वाजले नाही, 10 वाजेपर्यंत स्पीकर अलाउड केलेला आहे, 10च्या नंतर बंद करू। 8 वाजता येऊन भर कीर्तनात पोलीस कीर्तन बंद पाडतात, ही कुठपर्यंत मजल आहे? माझी वारकरी संप्रदायानुसार या शासनाला, या पोलिसांना एक मागणी राहील, जर आमची तुम्ही आज दखल घेतली नाही, जर आमचा तुम्ही निवारण केलं नाही, यात काय होईल? पोलीस आम्हाला एक बाजूला टाकतायत आणि जे पुढे 4 जातील त्यांच्यावर गुन्हा नोंदवतायत। त्या बाईचं ऐकून मागच्या गेल्या वर्षी 5 जणांवर चॅप्टर केसचा गुन्हा आहे, ते 5 जण भोगतील का? हा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा का शासनाने या पोलिसांनी आमचं हे कार्य, आमचं धर्माचं कार्य यथा सांग पाडावं। चालू कीर्तन, दिवसाची कीर्तन, सकाळी 10 ते 12 कीर्तन, ती बाई बंद पाडते, पोलीस येत आहेत, स्पीकर लावू नका, ही कुठली परिभाषा? सर, मला एक बोलायचंय, आपला सप्ताह चालू असताना ह्या महिलेनं कोणता व्यत्यय आणला? व्यत्यय म्हणजे कीर्तन बंद करा, मला स्पीकरचा त्रास होतो। आणि माझं तुम्हालाही एक रिक्वेस्ट असेल, सप्ताह मंडप आणि तिच्या घराचा डिस्टन्स मोजा। कीर्तन आता पण चालू आहे, कुणीही पोलीस बरोबर आवाज, कीर्तन मंडपाचा आवाज येतोय का बघा, एक बाजूनी न्याय करू नये। सर, याही अगोदर उत्तर शिव वासीय ग्रामस्थ खूप त्रासले होते, हो, त्या अनेक वेळेला तक्रारी करणं, अनेक वेळेला केसेस दाखल करणं, त्या अनुषंगाने माझा कॅमेरामॅन पण मला रिक्वेस्ट करत होता की सर दादा याकडे लक्ष द्या। परंतु आज सांप्रदायिक प्रोग्राम असताना, कार्यक्रम असताना ही महिला जर व्यत्यय आणते, बाकीचं काय? विषय असा आहे का ती व्यत्यय आणते, तिला कारण आहे। या पोरांजवळ व्हिडिओ मोबाईल मध्ये शूटिंग आहे, मला नाही माहिती त्याच्या मागचं पेटिका काय, पण ज्या अर्थी तुम्ही ज्या गोष्टीचा विरोध करताय आणि त्याच गोष्टीसाठी तुम्ही 1:30 वाजेपर्यंत राहताय, मग तुम्ही कशाच्या बेसवर राहता ते मला माहिती नाही, पोरं लाख सांगत असतील, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं नाही। पण मुद्दा असा आहे, सांप्रदायिक कार्यक्रम बंद पाडता आणि ज्यांची तुमचा वशिला आहे त्या 1:30 वाजेपर्यंत हल्दीला तुम्ही नाचता। आपल्या समोर जगन्नाथ बुवा महाराज आहेत। महाराजजी, काय सांगाल? घडलेला प्रकार हा खूप निंदनीय आहे, कारण सांप्रदायिक मध्ये आपण आहात, सांप्रदायिक जे कार्य आहे ते बंद पडण्याची वेळ आपल्यावर येते, कसं बघताय याकडे? हे एकदम निंदनीय बाब आहे। गेल्या वर्षी पासून ही त्या बाईने सुरुवात केलेली आहे। गेल्या वर्षी आम्ही दुर्लक्ष पण केलं, जाऊ द्या, त्रास होत असेल, आम्ही माघार घेऊन आम्ही साऊंड वगैरे उतरवले आणि तो प्रश्न त्यावेळेस सोडून दिला। पण यावेळेस पण ती आम्ही रीतसर परमिशन घेतलेली असून सुद्धा ती कालच्या कीर्तनामध्ये 2दा पोलीस आले। 2दा आम्ही त्यांना सांगितलं बाबा आमची परमिशन आहे 10 वाजेपर्यंत, 10च्या नंतर आमचा जर काही आवाजाचा त्रास होत असेल तर त्याला आम्ही सामोर जाऊ शकतो, परंतु 10च्या अगोदर तुम्ही येऊन आम्हाला ही सूचना देणे योग्य नाही। आपण संदीपान शिंदे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, तुम्ही त्यांना सांगितलं का की आम्ही परवानगी घेऊन सुद्धा
आम्हाला नाही, नाही, कीर्तनावर बंदी आणताय, काय सांगाल? त्यांच्याशी नाही बोलणं झालं आमचं. अच्छा. मी रीतसर त्याची परमिशन घेतली. दर्शक बांधवांनो, आपल्या समवेत माजी उपसभापती भरत काळू भोईर आहेत. भोईर सर, काय सांगाल? घडलेला प्रकार खूप निंदनीय आहे, कारण सांप्रदायिक ही समाजाला घडवते, समाजाला उपदेश करते, परंतु ह्या श्री डायगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे काही उत्तर शिव गाव आहे, या ठिकाणी जे सांप्रदायिक सप्ताह होता, सप्ताहामध्ये जे काही सांप्रदायिक चालू होतं ते बंद करण्यात आलेलं आहे. कसं बघता याकडे? आणि आपण सन्मान्य खासदारच्या जवळचे एक मित्र आहात, त्यावरती काय सांगाल? खरंच सर साहेब, यांची परमिशन घेतलेलीच आहे 10 वाजेपर्यंत. पोलिसांनी यायला नको होता. हे काय लग्न वगैरे नाहीये की बाबा डीजे लावून काही नाचतात कोणतरी किंवा यांना त्रास होतो काहीतरी. साहेबांशी आम्ही बोललेलो आतापर्यंत. आता परत साहेबांना सांगू आपण की साहेब, हिच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका, कारण ही गावं आहेत, ही काही शहरीकरण नाहीये. एका शहरातले कोणाचा जर आला असते ना, कंप्लेंट आली तर 100% सॉल्व्ह करू आम्ही. पण गावातली बाई जर बोलत असेल अशी, ती पण एक महिला, गावातली महिला आहे ना, तिची घरी कार्य होणार नाही का? आपल्या समवेत नागावचे सुखदेव पाटील साहेब आहेत. सर, काय सांगाल? उत्तर शिवच्या सप्ताहामध्ये असा पोलीस येऊन बंद होतो सप्ताह, सांप्रदायिक जे काही सप्ताह होता तो बंद होतोय, यावरती काय सांगाल? साहेब, त्या आमच्या आई वारकरी आहेत आणि आईला सोडण्यासाठीच मी त्या मंडपात पोहोचतो आणि हा धिंगाणा मी रस्त्यावर पाहत होतो. तुम्ही आता मगाशी म्हटलं की अखिली महिला सबसे भारी, ती भारी नाहीये. माझ्या मात्र अशी महिला ही दुराचारी आहे. कारण या अशा चांगल्या कामाला जर विरोध करत असेल तर त्यांना चांगले विचार म्हणता येणार नाही. आणि लोकांच्या हल्दी खाताना, मटणं खाताना, दारू पिताना मग या अशा महिलांना लाज वाटत नाही का? की तुम्ही समान जर कायद्याला नियमाला पाळता तर तुम्ही असे धंदे कशाला करता? मग त्यांनाही विरोध करायला पाहिजे होता. तर यानंतर आम्ही आता सर्व जे काय, मी 2 वर्ष सुद्धा या ठिकाणी माझे मिसेस असेल, जे युवक संघटक आहे, आणि लताताई असतील, इथे खासदार साहेब, सर्व आमदार साहेब, सर्वांनी इथे केलेलं आहे. परंतु ती महिला आता अतिरेकात जात असेल तर आता आमचं महिला मंडळ किंवा आपला महिला आघाडी सुद्धा आमच्या या ठिकाणी आता पुढे येणार आणि जशाच तसे उत्तर द्यायला तयार राहणार. तरुण वारकरी आहे. वारकरी महोदय, काय झालता प्रकार हा? आणि उत्तर शिव मध्ये सांप्रदायिक कार्यक्रम चालू होता, आपल्याला पण धक्काबुक्की केली, आपल्याला पण शिवगाळ केला असं समजलंय, काय बोलताय? काय सांगा? हो, माझं नाव आयुष निवृत्ती पाटील आणि हरिनाम सप्ताहाची दिंडी 16 पालखी चालू होती आणि आमची पालखी चालू होती तर आम्ही मस्त एन्जॉय करत होतो, आनंदात. तर त्या बाईने अचानक येऊन, कोणती बाई, नाव काय तिचं? नाव पूजा मुकेश पाटील. त्या बाईने येऊन अचानक माझी कॉलर धरली आणि मला धक्कामुक्की केला आणि मला बोलायला लागली. आता तुम्हीच सांगा, एखाद्या बाईने एखाद्या पुरुषाची कॉलर कारण नसताना का धरायची? हे एकदम निंदनीय प्रकार झाला. सर, काय सांगाल? उत्तर शिव मध्ये जे सप्ताह चालू होता, सांप्रदायिक सप्ताह चालू होता, गुन्हे गोविंदाने जे काही वारकरी संप्रदाय उत्सव यात्रा चालू होती, त्यांची यात्रा काढली होती आणि शोभायात्रेला गालबोट लागलेलं आहे, कसं बघता याकडे? माझं नाव शक्ती पाटील, मी मनसेचा शाखा अध्यक्ष आहे. आणि त्या लेडीचा एवढा विषय झालाय, म्हणजे तिने प्रत्येक कार्याला गालबोट लावायचा कार्यक्रम केलाय तिने. आणि ज्याच्याकडनं तिला पैसे भेटतात आणि त्यांच्या कार्यक्रमात ती 1-1, 1:30 वाजेपर्यंत नाचते. आमच्याकडे व्हिडिओ आहेत, तिचे फोटो आहेत. आणि ती प्रत्येक कोणाच्या हल्दीमधनं ती डिमांड करते. म्हणजे तिला काहीतरी पैशाचा आमिष दिल्याशिवाय ना, ज्यांच्याकडनं पैसे भेटतात ना, त्यांच्या कार्यामध्ये पोलीस येत नाही. म्हणजे मला तर वाटतं इथे पोलिसांचा पण कुठेतरी सहभाग आहे त्याच्यामध्ये. कारण की खूप वेळा बघितलं आम्ही, कारण माझ्यावर पण केस केलेली तिने, माझ्यावर पण केस केलेली. पण मी तिला सांगितलं का तुझी माफी मागणार नाही, तुझी लायकी नाही एवढी का मी माफी मागावं तुझी. दुसरी कुठलीही लेडी असती ना, तिला तर चॅलेंज केलेलं पोलिसांच्या समोर, तुम्हाला काय कारवाई करायची बिंदास करा. पण आत्ताचा जो सप्ताहांचा, मी मगाशी पालखी चालू असतानाच मी आलो आणि जस्ट नॉर्मली चालू होते आणि माझी गाडी तिकडनं पास झाली आणि मी जस्ट घरात आलो पण नाही तसं समजलं का हिने काहीतरी नाटक चालू केलं. प्रत्येक वेळेला ती नाटक करते आणि गेल्या वर्षी पण आम्ही तिथं उपस्थित होतो आणि प्रत्येक वेळेला ती पालखी थांबवते. आता संप्रदायामध्ये कोणाला त्रास नाही होत. तुमच्या गावामध्ये येऊन एखादा समाज प्रबोधन करणारे एखादे महाराज, त्यांना शिवीगाळ होते, अपमानित केलं जातं, मग आपण पोलीस परमिशन काढून सुद्धा हे अपमान का सहन करणार, काय सांगाल? मेन म्हणजे परमिशन काढतो आपण, तीच मोठी चूक आहे. कायद्याला मान्य नाही. आपल्या गावात कधीच उत्तर शिव गावामध्ये तर परमिशन काढायची गरज पण नाही पडली आणि पूर्ण अख्ख्या 700 घरांमध्ये आजपर्यंत कधीच कंप्लेंट नाही झाली का ऑनलाईन कंप्लेंट करते ती त्याचा फायदा घेते. जे नियमानुसार ती ऑनलाईन कंप्लेंट करते, पण ऍटलीस्ट जे 112ला जी कॉल करते, पोलिसांना पण मगाशी सांगितलं, पण आता त्यांचा आम्ही इकडे आल्यानंतर त्यांचा पण आवाज वाढला. शेवटीला राजेश मोरे साहेबांना फोन केला तेव्हा ते जरा थोडे नरम झाले.
पण असं प्रत्येक वेळेला होतं कारण आज आम्हाला त्याच्यावर एनसी नाही करायची. आज त्या मुकेश पाटीलला आतमध्ये टाकल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही. आपल्या समवेत जयश्री सुखदेव पाटील मॅम आहेत. मॅम, काय सांगाल? आज आपण पदाधिकारी आहात, तुमच्या 14 गावामध्ये अशी निंदनीय घटना घडते ज्याकडून समाज परिवर्तन करण्याचं काम महाराज लोक करतात, पण महाराजाला पण अपमानित या ठिकाणी उत्तरशिवमध्ये व्हावं लागलं आणि एक अबला महिलाकडनं काय सांगाल? अतिशय निंदनीय बाब आहे ही, कारण की एखादे समाज प्रबोधन करणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ करणे एकदम चुकीची गोष्ट आहे. त्याच प्रकारे एकदम शांतीपूर्व जर त्यांचा कार्यक्रम चालू आहे, आपल्या गावासाठी चांगले व्यसनमुक्ती करण्यासाठी कार्यक्रम जर चालू आहे, गावाचा सप्ताह चालू आहे, तर असं एखाद्या महिलेला मध्ये जाऊन किंवा तिच्या मिस्टरनं जाऊन हे काम करणं चुकीची गोष्ट आहे. कारण यामध्ये एका महिलेने अख्ख्या गावाला नमवलं असा प्रकार झालेला आहे. आणि ती महिला काय करते, एखाद्या मुलाचं नाव घेणार, कोणाचं नाव घेऊन पोलीस कंप्लेंट करते, ही पण चुकीची गोष्ट आहे. आज हा आयुष नावाचा मुलगा आहे, त्याची कॉलर त्या बाईने धरली. जर चुकून ही गोष्ट झाली, उलट झालं असतं, ह्याचा चुकून जर धक्का त्या महिलेला लागला असता तर आज पोलीस स्टेशन मध्ये येऊन त्या महिलेने अखंड तांडव केला असता. आणि या मुलासाठी आज कोणीच तक्रार घेत नाही त्याची कॉलर धरून, ही चुकीची गोष्ट आहे. आणि आमच्या ताई आहेत कांचनताई, त्यांना पण त्यांनी असले शिव्या दिलेल्या आहेत. त्यांच्या मिस्टरांनी शरीराला कुठेही हात लावणं स्त्रीच्या हे विनयभंगाची एक गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांनीही देखील चुकीची गोष्ट केलेली आहे, कारण की ही विनयभंगाची FIR घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आहोत. नारी चपला सगळ्याला भारी अशी पडलेली आहे, त्यावरती काय सांगाल? सर, आम्ही असं एक दिवस नाही का, इथे पूर्ण वर्ष झाला आम्ही इथे फेऱ्या मारतो पोलीस स्टेशन मध्ये का आम्हाला न्याय द्या, पण आजपर्यंत आम्हाला या पोलीस स्टेशन मधून न्याय नाही भेटला. आम्ही खूप ठिकाणी फिरलो, कारण की आज माझ्या बहिणी, एक प्रकारे माझी महिला जी मी महिलांसाठी काम करते, आज ती महिला, त्या महिलेच्या छातीला त्या माणसाने हात लावून तिला धक्काबुक्की केली. हे त्याला शोभलं का? तुम्हाला बरं वाटतंय का? आज प्रत्येक महिलेने माझ्या बघितलंय ही घटना घडताना. मग आज जर आमच्या गावात पारंपरिक सांप्रदायिक कुठलाच जर कार्यक्रम होत नसेल तर आमच्या गावचं काय? आम्हाला न्याय इथून भेटल्याशिवाय आज आम्ही इथून जाणार नाही. आणि आम्हाला हा FIR घेतली तरच आम्ही इथून हलू, नाहीतर आम्ही इथून हलणार नाही अजिबात. पोलीस म्हणजे एक शांतता, आणि पोलीस ज्याच्यावरती अन्याय झालाय त्या म्हणजे सदरक्षण आहे, खंडनीकरण आहे, त्याचं भीतर वाक्य आहे, परंतु पोलीस आपल्यासाठी योग्य काम करते का? नाही, पोलीस अजिबात आमच्यासाठी योग्य काम करत. आम्ही एक नाही तर 1000 वेळा जरी आम्ही परमिशन काढली तरी सकाळी आमच्या दारात माझ्या स्वतः सासऱ्यांचं पुण्यस्मरण होतं. सकाळी 10 वाजता कीर्तन झालं, पोलीस 11ला हजर. मग का आम्ही काय कोणतंच कार्य गावात करायचं नाही का? तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्या गावामध्ये महोत्सव चालू होता त्या अनुषंगाने ते काही सुरक्षा कर्मी सुरक्षा कर्म आलेले पोलीस पण सोबत होते आमच्या. आम्ही आमच्या नामस्मरण गजरात जात होतो. ह्या बाईला कोणता त्रास झाला तिने आम्हाला इथे येऊन सांगायचं का मला तुमचा हा संप्रदायाचा हा मला त्रास होतो, तेव्हा आम्ही तिला इथे बोलवून तिचा पूर्ण आम्ही हे घेऊ, तेव्हाच आम्ही इथून आलो, तेव्हा आलो नाही. त्याला आज इथे हात टाकावं पोलिसांनी. आजपर्यंत आम्हाला न्याय भेटला नाही, पण आज न्याय भेटला त्याला आम्ही इथून हलणार नाही. आणि जोही उत्तर शिवगावचा जोही व्यक्ती असेल, भले तो आमदार असेल का खासदार असेल, कोणी पण असू दे, पण त्याने जर तिला पैसे घेऊन तिथे बोलावली तर त्याच्या कार्यात एकही गावातला व्यक्ती गेला नाही पाहिजे. जाल का नाही जाल? म्हणून प्रत्येक आई असो, त्याची मुलगी असो का कोण असो, तिने प्रत्येकाने ठामपणे सांगा की आम्ही महिलेला कोणी बोलावली तर आम्ही कोणाच्या कार्यात जाणार नाही. त्याच्या कार्याचं जेवण पण बनवायला कोणी पुरुषांनी जायचं नाही. गेल्या वर्षी आमचा पारायण चालू होता, 10 नाही वाजवत तर ती बाई झगडा करायला आली होती. तिथे जाम तिने गोष्टी केल्या वाटेल तशा. बंद करा, दुसरी वार्ता नाही. तिथपासून आम्हाला त्रास होता तिचा, हे बाईचा, तो आजपर्यंत तिचा चालूच आहे. किती सहन करणार आम्ही? नाव कांचन अनिल पाटील. माझ्या गावामध्ये मिरवणूक पालखी सोहळा चालू असताना तो मुकेश पाटील आला आणि माझ्या छातीला हात लावून मला धक्का दिला आणि पूर्ण गावकऱ्यांसमोर मला गाणगाची शिवाय देऊन मला माझा विनयभंग झालेला आहे. सदर पोलीस स्टेशनला आपण अशी तक्रार केली आहे का? हो, आधी पण केली होती आम्ही. आता हा प्रकार घडलेला तो आता केली कंप्लेंट. अच्छा, DSRने दिलं का? FIR दिला का? हो, नाही घेतो आता आम्ही. घेतोय का? हा, ओके. हाच सप्ताह उत्तर शिव गावामध्ये होता, परंतु तो सप्ताह पूर्ण करण्यासाठी महाराज किंवा इतर वारकरी सांप्रदायिक महिला मंडळ या ठिकाणी आल्या होत्या. उत्तर शिवला प्रोग्राम चालू होता, परंतु आता ह्या उत्तर शिव ग्रामस्थांना किंवा ह्या वारकरी संप्रदायिकांना ह्या शिवडागर पोलीस स्टेशनवर टाळ मृदंगाच्या गजरामध्ये इथं
साजरा करताना आपण बघत आहोत, कारण शोकांतिका आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या क्षीरसागर पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय संदीपान शिंदे यांच्याकडनं त्यांनी सप्ताहासाठी परमिशन सुद्धा घेतलं होतं, परंतु परमिशन घेऊन सुद्धा ह्या वारकरी संप्रदायिकांना एवढा नाहक त्रास एकच महिला आणि त्याचे पती करत आहेत. परंतु ह्यानंतर आता हे वारकरी संप्रदायिक जे काही सन्माननीय महाराज महोदय आहेत त्यांनी आता क्षीरसागर पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल करण्याची मागणी केलेली आहे. परंतु ठिकाणी एनसी न करता एफआयआर दाखल करावा आणि एफआयआर जोपर्यंत या पोलीस स्टेशन मध्ये दाखल होत नाही तोपर्यंत हे वारकरी संप्रदायिक इथून हलणार नाहीत. कारण क्षीरसागर पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळच ते ठिय्या आंदोलन करणार आहेत आणि जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही तोपर्यंत इथंच ते ठिय्या आंदोलन करून इथंच टाळ मृदुंगाचा गजरात ते वारकरी संप्रदायिक सप्ताह साजरा करणार आहेत. आता याबाबत जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे या कुठल्या प्रकारचा एफआयआर दाखल करतात, की एनसी नोंदवतात, की बाजू मारून नेतात, हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. याबाबत जे काही प्रतिस्पर्धक जे मुकेश पाटील आहे, त्यांच्या सौभाग्यवती पूजा पाटील आहे, त्यांची पण आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. कारण पत्रकार आहोत, एका बाजूने बातमी लावता येणार नाही. त्या अनुषंगाने संदीपान शिंदे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांची पण प्रतिक्रिया घेऊन या बातमीचा लेखाजोखा जे सत्य घटना आहे ते दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करणार आहोत. कॅमेरामॅन सिन्हासोबत मी बाळासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, क्षीरसागर. दर्शक बांधवांनो, आपल्याला ह्या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.